आज आपण क्लास 9 स्टेट बोर्ड मधला रियल नंबर हा जो चॅप्टर आहे अल्जेब्रा मधला दुसरा चॅप्टर त्याच्यामधला प्रॅक्टिस 2.3 मधला 7वा क्वेश्चनचा तिसरा सब क्वेश्चन बघणार आहोत। त्याला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करून सिम्पलेस्ट फॉर्म करायचा आहे, सर्वात साधं सरळ फॉर्म तयार करायचा। कसं करतो गिवन लिहून जो प्रश्न दिलाय तो जसंच्या तसं लिहायचं 3√3 × 5। मग काय करायचं 3 जसं तसं लिहायचं आणि √8 ला सिम्पलेस्ट फॉर्म करायचं। तर याला कसं लिहू शकतो आपण 4 × 2 लिहू शकतो। कसं लिहू शकतो 4 × 2 आणि √5 जसंच्या तसं। आता 3 जसंच्या तसं लिहिलं √4 हा स्क्वेअर रूटच्या बाहेर आला तर 2 झाला, पण 2 स्क्वेअर रूटच्या बाहेर येणार नाही कारण तो कोणाचा परफेक्ट स्क्वेअर रूट नाही म्हणून तो √2 जसंच्या तसं राहील आणि हे √5 ॲज इट इज। त्याच्यानंतर हे 3 आणि 2 या दोघांमध्ये स्क्वेअर रूट नाही आहे म्हणून या दोघांचा मल्टिप्लाय होईल। हे होईल 3 × 2 = 6 आणि √2 स्क्वेअर रूट मध्ये आहे, √5 स्क्वेअर रूट मध्ये आहे म्हणून या दोघांचा मल्टिप्लाय होईल। तर 2 5 चा 10 म्हणजे √10 होते। नेक्स्ट क्वेश्चन शिकू आपण 5√8 × 2√8। आता त्याला कसं सॉल्व करायचं, सर्वात आधी तर गिवन लिहून टाकायचं, बढिया ऑ द्यायचं आणि प्रश्न लिहून टाकायचा। जो प्रश्न आहे तो 5√8 × 2√8 = 5 जसं तसं 2 जसं तसं। आता हे √8 आहे, हे सुद्धा √8 आहे, तर हे दोन √8 सेम आहेत तर 2 √8 म्हणजे अर्धा, हाफ, स्क्वेअर रूटला हाफ म्हणतात, स्क्वेअर रूटला हाफ म्हणतात। हे दोन हाफ मिळून 8 होईल। समजलं? हे √8 म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये अर्ध, स्क्वेअर रूटला हाफ म्हणतात, या स्क्वेअर रूटला हाफ म्हणतात, ते हाफ पूर्ण झाले पण हे 8 झाले। स्क्वेअर रूट काय झाला तर 5 × 10 8 झाले 80 याचा 80।